नमस्कार. आज आपण एका अशा भाजीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज सापडते. पण तिचे फायदे आहेत ना, ते एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीत. हो, आपण बोलतोय कोहळ्याबद्दल, जो खरंच आरोग्यासाठी सोन्यासारखा आहे. बघा, हे वाक्य अगदी बरोबर वर्णन करतंय. स्वस्त आहे, सहज मिळतो. पण आतमध्ये आरोग्याची इतकी रहस्य लपली आहेत ना. चला तर मग आज तीच रहस्य आपण उलगडून पाहूया. तर कोहळा म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. ही एक वेलवर्गीय भाजी आहे. आपण त्याला भोपळा किंवा काही जण कद्दू म्हणूनही ओळखतात. आकाराने मोठी असते, आतून एकदम मऊ आणि पाण्याने भरलेली, आणि म्हणूनच पचायला अगदी हलकी असते. आता येतोय सगळ्यात महत्वाचा प्रश्न. या इतक्या साध्या दिसणाऱ्या कोहळ्यात असं नेमकं काय आहे जे त्याला इतकं खास बनवतं? चला बघूया आतमध्ये काय दडलंय. अरे वा, जरा हा आकडा बघा. चक्क 94%. म्हणजे कोहळ्यामध्ये जवळजवळ सगळं पाणीच असतं. आणि खरं सांगायचं तर हीच त्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. मग इतकं पाणी असण्याचे फायदे काय आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे ते आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवतं. दुसरं, उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका टाळतं. आणि तिसरं, जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत ना, त्यांच्यासाठी तर हे एक वरदानच आहे. आता जरा याच्या आत काय काय आहे ते बघूया. म्हणजे बघा, 100 ग्रॅम कोळहा घेतला तर कॅलरीज किती? फक्त 26 ते 30. आणि फॅट? ते तर नाहीच मुळी, जवळजवळ 0. पण हो, फायबर आणि चांगले कार्बोहायड्रेट्स मात्र आहेत. म्हणजे कमी कॅलरीजमध्ये पोट भरल्यासारखं वाटतं. वजन वाढण्याची चिंताच नाही. आणि एवढंच नाही, कोहळा म्हणजे खनिजांचा खजिना आहे. यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहासारखी खूप महत्वाची खनिजे आहेत. पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. कॅल्शियम हाडं मजबूत करतं. आणि लोह शरीरातला अशक्तपणा कमी करायला मदत करतं. थांबा, हा खजिना इथेच नाही संपत. यात विटॅमिन ए, सी आणि ई सारखी महत्वाची जीवनसत्व सुद्धा आहेत. म्हणजे बघा, विटॅमिन ए डोळ्यांसाठी, विटॅमिन सी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि विटॅमिन ई त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे. चला, आता हे सगळे पौष्टिक घटक मिळून आपल्या शरीरावर काय जादू करतात ते पाहूया. आता कोहळ्याच्या खऱ्या सुपरपॉवर्स समोर येणार आहेत. यात भरपूर पाणी आणि फायबर असल्यामुळे ना, पचनक्रिया एकदम सुधारते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांच्यासाठी कोहळा खूपच गुणकारी ठरतो. जसं आपण आधी बोललो, कॅलरीज कमी आणि पाणी जास्त. त्यामुळे थोडंसं खाऊन सुद्धा पोट भरल्यासारखं वाटतं. आणि वजन नियंत्रणात ठेवायला खूप मदत होते. कोहळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर तो खाल्ल्यावर रक्तातील साखर एकदम वाढत नाही, हळूहळू वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यात पोटॅशियम भरपूर आहे आणि कोलेस्ट्रॉल तर 0. हे कॉम्बिनेशन हृदयाच्या आरोग्यासाठी अगदी परफेक्ट आहे. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि हृदय निरोगी राहतं. यातल्या विटॅमिन ई आणि सी मुळे त्वचा एकदम छान चमकदार होते. आणि बाकीचे पोषक घटक केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा मदत करतात. आणि हो, तर याचा सगळ्यात महत्वाचा फायदा, तो शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. म्हणूनच बघा, उन्हाळ्यात कोहळा आवर्जून खाल्ला जातो. आता इतके सगळे फायदे ऐकल्यावर नक्कीच प्रश्न पडला असेल की ह्या सुपरफूडला रोजच्या जेवणात कसं आणायचं? काळजी करू नका, ते खूप सोपं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोहळा सर्वांसाठी उपयुक्त आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत. गरोदर महिलांसाठी किंवा आजारपणातून उठलेल्या व्यक्तींसाठीही तो पचायला हलका आणि पौष्टिक असतो. आणि उपवासाला तर तो चालतोच. बघा, किती पर्याय आहेत. आपण त्याची मस्त चविष्ट भाजी बनवू शकतो, डाळीसोबत आमटीत घालू शकतो, पौष्टिक सूप बनवू शकतो, काही गोड खावंसं वाटलं तर त्याचा हलवा बनवू शकतो, किंवा सकाळी सकाळी त्याचा ताजा रसही घेऊ शकतो. फक्त एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कोहळा हा स्वभावाने थंड असतो. त्यामुळे जर सर्दी किंवा खोकला झाला असेल तर तो थोडा प्रमाणातच खाल्लेला बरा. तर मग या सगळ्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते. कोहळा बाजारात भलेही स्वस्त मिळत असेल, पण आपल्या आरोग्यासाठी त्याची किंमत अमूल्य आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणात तो असायलाच हवा. तर मग इतके फायदे जाणून घेतल्यावर आपल्या आरोग्याच्या या खजिन्यात या सोन्यासारख्या कोहळ्याची भर घालण्याची सुरुवात कशी करणार आहोत याचा विचार करायला हवा.